तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज मधुरा बनवणार आहे पास्ता. अशी शाळा लवकर सुटलेली आहे 9:30लाच. तर आजीने पास्ता आणलेला आहे बनवायला. टोमॅटोचा आहे. तर आता ती बनवते. चला बघूया आपण ती कशी बनवते ती. तर ही मधुरा आता सगळं आधी भाज्या वगैरे चिरून घेते आणि एकीकडे तिने एका टोपामध्ये पास्ता शिजायला ठेवलेला आहे पाणी घालून. मीठ आणि तेल घातलं त्याच्यात थोडंसं. आता हे बॉईल पूर्ण झाल्याच्या नंतर त्याचं पाणी ती काढून घेणार आहे. आणि तोपर्यंत ती कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक हे सगळ्याची रेडी करून ठेवते, तयारी करून ठेवते. तर आता हा पास्ता शिजून झालेला आहे. तर बघा चांगला मोकळा झालेला आहे. त्याला गरम पाणी त्याचं काढून घेतलं, थोडं थंड पाण्यामध्ये परत धुवून घेतलं. त्याच्याने कसं होते त्याची जी शिजायची प्रक्रिया ती थांबते. आणि एकीकडे गॅसवरती कढई ठेवली आहे. त्या कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि मधुराने प्रिपरेशन केलेलं आहे. आणि बाकी सॉसेस आणि मेयोनीज वगैरे तिने काढलेलं आहे. तर सर्वात आधी टाकणार आहे हिरव्या मिरच्या आणि लसूण. पकडे. सोबतच टाकते कांदा, थोडंसं अद्रक किसून, आता हा कांदा थोडासा होऊ द्यायचा लालसर म्हणजे एकदम थोडासा ब्राउनिश झाला तरी बस आहे. त्यात हिरवी मिरची, लसूण टाकलेले आहे. आणि ती मधुरा थोडी घाबरली होती म्हणून मग मीच प्लेट हातामध्ये घेतली आणि आता ती थोडं ते चमच्याने ढवळते एकजीव होतं. मी एक पहिला टोमॅटो घालणार आणि मग त्याच्यात सॉसेस घालणार आणि मग हे पास्ता वगैरे घालणार. टोमॅटो आधी घालूया. भाज्या एवढ्या नाही आहेत, आम्ही मॅकरोनी करतोय ना, तर त्याच्यामुळे ठीक आहे, चालून जातं. ओके. तर हा आहे टोमॅटो सॉस. थोडाच टाकते कारण की तो जो मसाला आहे ना, पास्ता मसाला, तो पण ऑलरेडी टोमॅटोचाच आहे, तर ते थोडं घालते. आणि ही आहे जिंजर गार्लिक पेस्ट थोडी, 1 चमचाभर. आणि हा आहे शेजवान चटणीचा सॉस आहे, शेजवान सॉस. हा थोडं तिखटपणा आणि आंबटपणा येईल त्याच्याने. मेयोनीज सगळ्यात शेवटी घालणार आहे. आणि हे आहे चिली फ्लेक्स थोडे. आपण ऑलरेडी मिरच्या टाकलेल्या आहेत. चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो आहे, ते दोन्ही मिक्स आहेत. तर हे असं झालेलं आहे आता. तर यात आपण आपला पास्ता घालूया आणि पास्ता मसाला वरून घालायचा आहे. गॅस जरा बारीक करते मी आधी आणि हलवून घेते व्यवस्थित. त्याच्यामध्ये आपण शिजताना आहे ना मीठ घातलेलं आहे, त्यामुळे कसं मीठ एकदा पहिला साठून बघा आणि मगच अंदाजाने घाला. डायरेक्ट मीठ घालायला जाऊ नका. आणि आता घालायचा आहे आपला हा पास्ता मसाला. पूर्णच पॅकेट टाकणार आहे मी कारण तेवढं लागतं त्याला. व्यवस्थित हलवून घेऊ. तर हे टाकलं व्हेज मेयोनीज. आता हे व्यवस्थित हलवून घेते मी आधी. आता थोडं मंद गॅसवरती 10 मिनिटं होऊ द्यायचं पूर्ण एकजीव. मीठ मी त्याच्यात नाही घातलेलं आहे अजून. पहिला एक टेस्टला बघते आणि मग मीठ घालते कारण की मग आपण एक शिजताना घातलेलं आहे. ते खाऊन बघ मधुरा, ते टेस्ट कशी आहे त्याची. ओके आहे का सगळं? मीठ पाहिजे का अजून? मीठ, वी वॉन्ट मीठ. हो ना, इट्स डन. तर कसं झालंय? मस्त. हे झालेलं आहे पास्ता. बघा कसं दिसतोय.
अशा प्रकारे आपला पास्ता रेडी झालेला आहे. मधुराने बनवला आहे माझी हेल्प घेऊन. म्हणजे तिने एकदा बनवला होता, पण तिने त्याच्यात त्यावेळेस सॉस जास्त घातला होता. पण आजचा तिच्या मते असं तिला वाटतं की छान झालेलं आहे. तर तुम्हाला माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय मित्रांनो.